कुमुदिनी अगं कुमुदिनी सावर स्वतः काय झालंय मला सावर स्वतः म्हणून तुम्ही फसवत होतात ना अगं होईल लपवलात तुम्ही माझ्यापासून होईल बरं हर्षा समोर जाऊ दिलं नाही होईल 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 बरं तू सोड ते सोड सोड तू आधी तू चल बाहेर बाहेर सोडा सोडा तुम्ही मला बघा ना काय झालंय माझ्या चेहऱ्याला अगं काही नाही आजारपणामुळे झाले होईल बरं आणि समजा बरं झालंच नाही तर ओ काय नाही होतं ना बरं आपण करूया हा काहीतरी तू सगळं आवरून घे ते आधी सगळं आत ठेव होय अगं माझा चेहरा अगं काही नाही झालेलं आजारपणामुळे झालंय होईल बरं हे बघ आपण आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या डॉक्टरकडे जाऊ त्याला दाखवू तो देईल औषध नाही नाही हा असा चेहरा घेऊन मी तालुक्याच्या डॉक्टरकडे जाऊ हास्य होईल माझं अगं बरं ठीक आहे मी बघतो मी जातो तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि बघा काय म्हणतात डॉक्टर बरं शोभा हा तू इथे थांब तिच्याकडे जरा लक्ष दे मी असे हा काळजी करू नको चल, येतो हा काय बघतीयस हा आता गावात जाऊन चर्चा करायची असेल ना गावात कोणी माझ्यासारखा नाही आणि माझ्याच बाबतीत हे घडल्यावर आता तुम्हाला घरात घरात जाऊन चर्चा करायला विषय मिळालाय ओ नाही हो मी कोणाक सांगा खुळावलंय काय मी तू निघ निघ म्हणते नाही ऐकणार निघ म्हणते ना मी माझं काय ते बघून घे निघ जास्त दे देतोय दी दे काय रे तोंड किती वाकडा केलंस हा खा काय ती चाय चाय साखर टाकलं नाही वाटतं तू हा नाही साखर नाही रे शान टाकले आहे त्याच्यात साखरेची चव लागत कशी नाही काय करणार रे महाग किती हा पुढच्या वेळेस इलस ना की तू गुळाची चाय करून घालते हा माणसांचं काय सांगता येतं काय हा तुझ्या पुढच्या चाय पर्यंत मी जिवंत रोख होय मी गेले तर काय करणार तू तू जाशील तू कसलो रे जाशील तू लोकांका पोचवशील काय हवा काय तुझं आपलं वच्ची काकी काय रे जोंट्या पाटणकराची नोकरी चांगली जाणार आहे होय तर नाही म्हणजे किती मिळत असतील तरी आता मी काय विचारूक नाही गेले त्यांका तरी काहीतरी तुका माहित असत ना रे नाही गे खरंच माका माहित नाही पण वरची काहीतरी कमाई मिळत असत ना त्या का हा म्हणजे माणूस तसं चांगलं वाटता पण हल्लीच्या दिवसात कोणाचं काय सांगता येतं काय हा काय गे शोभा आता कामाक जाता त्यांच्याकडे होय तर काय पगारा बिगाराचा ठरलेला असा कसला काय अजून काय ठरलेला नाही बघ अण्णांनी ठेवल्यानीच वाटता अण्णा किती ठेवता आणि अण्णान ठेवल्या नसता तर मी त्याका जाऊ दिलं असतंय होय का पण बरोबरच असाच रे त्याच्या बायलेची तब्येत ठीक नाही ना म्हणून ठेवलेला हा त्या पाटणकरच्या पगाराचा तू किती विचारत होतो असाच रे पण तू किती अण्णान ठेवल्यान म्हणून विचारलंस रे आपला असंच असाच असं असता का बाईला काय गो इतक्या लवकर कसा इलस हा अगो काय झाला काय विचारतय मी पण जरा गप राहतास इले नुसती टिवटिव काय गो काय झाला तरी काय हा अशी करवात तर कशा सासवीवर मका काय झालेला नाही हा? झाला त्या पाटणकर बाई खूप लागला तिका काय सांगतस काय केल्यान काय तिना मका हातात धरून बाहेर काढलेली त्यांनी काय सांगतस काय कसलो वाद भरलो तिका
अगो तिका बरा नाही म्हणून गेलस तर तुझा हात पिरगळून तुका बाहेर काढल्यान. ज्या हातान बाहेर काढल्यान ना तोच हात पिरगळायचो ना तिचो. हा अगो अगो पण झाला तरी काय हा? तुका सगळे खबरे माहित असतात ना, मग जा काढ खबरे, निघ आहे ना. तिच्याकडे चाय पिऊक जा आणि विचार ती का. जा चल. हा वय वय जाते जाते. शोभा गो शांत हो. हा बघूया तिचा कायदा काय झाला सांग तरी. हा अगो जाते जाते. अरे जा रे चोंट्या. बंगलो नेऊन एकदाच मेलो. हा सांग आता काय झाला काय. काय झाला कळत नाही. तोंड निसता काळा निळा पडला, बडबडता काहीतरी, सगळा रंगरूप उतारला निसता. काय नाही गो पापा पापा इली असत. माझ्या जिलाची तक्रार केला ना पोलिसात. अगो तोंड काय सगळा काळा होईत सगळा. दचकायला काय झालं? मी आहे. हो, पण काय काय लावलास काय तोंडाक तुम्ही हा? तुला काय करायचंय? निघ इथून. नाही पण काय काय झालं काय तुमका? निघ म्हटलं ना. थांब, बस इथे. मी विचारलेल्या प्रश्नाचं खरं उत्तर देशील? होय तर खोटा बोलले तर माझ्या तोंडात किडे नाही पडूचे. मला सांग, अण्णांना औषध तू आणून दिलं होतंस ना? हा होय. मग ते औषध तुला कोणी दिलं होतं? माका सांग. माका रघु काकांनी दिल्यानी होता. हा का? त्यांनी का म्हणून दिलं? माका काय माहित नाही, पण त्यांनी सांगितलं होता की उपाय जालीम असा म्हणून. आणि हा प्रमाण पण सांभाळून देव खोया असा म्हणाले होते ते. हा पण किती काय झालं हो? अण्णांना सांग मी आत्ताच्या आत्ता बोलवलंय. आता एकदा सांगितलेलं ऐकलं नाही. हा निघ. अरे काय झाला. नाही नाही काय नाही. जरा बोल. पाटणकर बाईंनी निरोप धाडलेला तुमका बोलवलेला असा आत्ताच्या आत्ता. काय मी काय तालावर नाचू कसं आहे. आत्ताच्या आत्ता बोलवले नाही येत म्हणून सांग. जा. नाही येत सांग. अरे चोंट्या काय झाला. ए निरोप कळला ना. हा निघ चल. होय. अण्णा काय झालं रे. तुझं काम कर. दत्ता काय 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 झालं. खय जातोस. बाजारात जाते. ता जाशीत रे वायस बस आहे सर. का गे. अरे सांगताय ना बस आहे सर. माका तुझ्याशी बोलूचा हा. बस. ह्या बघ माधवाचा लगीन हा. तुझं लगीन आधी झालेलं असला ना तरी पण ना थोरली सून खऱ्या अर्थाने आता येत.
आपल्यात सगळा करूक होया. माधव कधी येत काय सांगू केला नाही. हे कसेही वागले ना तरी आपण सारासार विचार करूक होयो. नाहीतर लोक नावा ठेवतील. मी खय नाही म्हणते. काय करूचं तर सांग फक्त. सगळा करूया. तुझी बायल हायसरच असा. ते का भया ना तेव्हा दागिने देईन मी. पण माधवाच्या बायलेक दागिने पाठवूक ना. पाठव. माका किती आहे विचारतस. ऐ या सगळ्यात तू जपलंस. तर कधी कोणा किती द्यायचा आपण तूच ठरवायचा. माझी काही एक हरकत नाही. ता माहित रे माका. पण सांगून ठेवते. नाही म्हणजे लहान लहान कारणावरून गैरसमज होऊन घरात भांडणं सुरू होऊक नको. ऐ माझी आणि सरिताची काही एक हरकत नाही. अजून काय असेल तर आपण सांग. तर आपण करूया. घरातल्या थोरल्या जिऱ्याचं लगीन असा ना. बरं आहे मी जाऊन येते. अण्णांना माझा निरोप दिलास? हा तुम्ही सांगितलं तसंच निरोप देऊ गेलो होते मी त्यांच्याकडे. मग कुठे आहेत ते? काय विचारते मी, कुठे आहेत अण्णा? त्यांना येऊ नाही जमणारा. का? ते म्हणाले काहीतरी काम हा म्हणा. आधी काम सोडून येणारा माणूस आता कामाची कारण द्यायला लागलाय. त्यांनी तुमका निरोप देऊ सांगितले नव्हतो तो दिलंय. येतोय मी. थांब. तिथे खाली बस. तिथे तोंड करून बस. बस म्हटलं ना. काय लिहतास? मी कुमुदिनी कमलाकर पाटणकर पूर्ण शुद्धीत ही चिठ्ठी लिहित आहे. या गावातले प्रतिष्ठित व्यक्ती हरी नाईक उर्फ अण्णा नाईक यांचं माझ्या घरी येणं जाणं होतं. माझे पती घरी नसताना ते येत जात असत. आणि आपला एक माणूस चोंट्या याला घराबाहेर उभं करत असत. काय लिहतास या? त्यांचं येणं जाणं हल्ली वाढलं होतं. त्यांच्या वागण्यामुळे माझ्यावर नको ते संकट ओढवलं गेलं आणि त्यासाठी त्यांनी मला औषध आणलं. ज्या औषधाचे दुष्परिणाम माझ्या तब्येतीवर झाले. माझं जगणं असह्य केलं आणि त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. आणि या माझ्या आत्महत्येला सर्वस्वी अण्णा नाईक जबाबदार आहे. ओ पाटणकर बाईनू काय लिहिलं अशा? खोडा खोडा बघू सगळा आता. खोडा. ही चिठ्ठी जाऊन अण्णांना दे आणि त्यांना सांग की अशीच एक चिठ्ठी घरात सुद्धा लिहून ठेवली. जर ते आले नाही ना तर मी त्यांच्या घरासमोर येऊन जीव देईन. निघ निघ म्हणते ना. हा होय. आता बघते
अण्णा नाईक कसे येत नाहीत. रघु काका अण्णा काय गेले? तो घराकडे गेलो. घराकडे जाऊचं लागतं. काय रे, काय झाला? मगाशी काहीतरी सांगितलं होतंस. नाही काय नाही काय नाही. आता हातात काय तुझ्या? ही चिठ्ठी देऊची असा अण्णांका. नाही नको, देते मीच देते. नक्कीच काहीतरी गडबड असा. निल्या, आणखी एक बाटली दे रे. हो, अरे घाबरलाय ना मी. तुका काय वाटलं? कोणी दरोडो घालू केलं की काय? असं अचानक केलंस, कळवायचा तरी. मुद्दामच अचानक केलंय. अरे तुझ्याच लग्नाची तयारी सुरू हा. तुने काय काय देऊचा ना त्या सगळं बघून ठेवतोय. ते रवान दे ग. माका फक्त तुझा आशीर्वाद व्हाया, तुझा आणि अण्णांचा. हा, आता अण्णांचा आशीर्वाद अशक्यच आहे म्हणा. तूच काय ती उणीव भरून काढ. बरं, कुठे आहेत अण्णा? बाहेर गेलेत. अरे हे तर अण्णानू, हो अण्णानू, अण्णानू, अण्णानू. ह्या पाटणकर बाईंनी दिल्याने. हा, इलाच नाही तर हैसर येऊन जीव देईन असं सांगितलं नाही आज त्यांनी. काय झालं नायकानू? त्या दिवशी तुम्ही अचानक निघून गेला. आवडलं नाही मला, म्हणून तुम्हाला आता बोलवलं. नायकानू, मी तुमची शेवंता, जिच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, जिच्यासाठी तुम्ही काहीही करू शकता, जिला भेटायला तुम्ही कधीही येता, जिच्या रूपावर तुम्ही भाळलात. सांगा ना अण्णा, काय करू मी तुमच्यासाठी? उभे का आहात तुम्ही? बसा ना. नायकानू, आचर